ठाणे महानगरपालिकेच्या पार्किंग प्लाझामध्ये कोविड-19च्या महामारीच्या काळात 1000 खाटांचं सुसज्ज असं रुग्णालय उभारण्यात आले होतं। या रुग्णालयात केंद्रीय वातानुकूलन प्रणाली तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे बसवण्यात आली होती। मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये या रुग्णालयाची अवस्था दयनीय अशी झाली असून संपूर्ण प्रकारचे साहित्य या ठिकाणी धुळखात पडले आहेत अशी स्थिती पाहायला मिळाली। या संदर्भात आज मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पार्किंग प्लाझाला भेट देत संपूर्ण भोंगळ कारभार उघडकीस आणला। यामध्ये हजारो बेड्स, पीपीई किट, व्हेंटिलेटर व सर्व साहित्य धुळखात पडल्याचे चित्र पाहायला मिळाले। यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी संपूर्ण प्रकार उघडकीस आणत प्रशासनावरती निशाणा साधला। ठाणेकरांच्या मेहनतीच्या कररूपी पैशांचं असं अपव्यय होणं हे अत्यंत लाजिरवाणं असल्याचं नेते अविनाश जाधव यांनी सांगितलं। आम्ही कररूपी पैसा का भरावा असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला। येणाऱ्या काळात यावर कारवाई झाली नाही तर या संदर्भात ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनामध्ये मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनसेने दिला आहे। यावेळी ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, पुष्कराज विजारे, मनसेचे अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते। अतिशय उच्च दर्जाचे व्हेंटिलेटर्स तिथे ह्या लोकांनी सडे ठेवलेले। ठीक आहे, पुढे येऊन व्हेंटिलेटर आपण मागच्या वेळेला ज्यावेळेला कळवा हॉस्पिटलवर आंदोलन आपली सुरू होती, ज्यावेळेला रोज 40-50 लोक एक्सपायर होत होती, त्यावेळेला आपण त्याची थोडी माहिती घेतली होती। तर बेड अवेलेबल नव्हते, व्हेंटिलेटर अवेलेबल नव्हते आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या असं आपल्याला सांगण्यात आलं होतं। पण जर तुम्ही इथे आता आलात तर एकाच रूममध्ये जवळजवळ 300-350 नवीन कोरे व्हेंटिलेटर्स हे धूळखात पडलेले आहेत। हजारो बेड्स, हजारो बादल्या, वरती पीपी किट्स, लागणारा सगळं सामान हा सडत पडला आहे। याचा खर्च जर तुम्ही काढला तर काही कोटींमध्ये आहे। जर हाच सामान जर तुम्ही कळवा हॉस्पिटलला दिलं किंवा इतर हॉस्पिटलला दिलं, याचा वापर काय करणार आहात एकदा सांगा तर आम्हाला। जर तुमच्यानी होणार नसेल तर ग्रामीण भागांमधल्या हॉस्पिटलची परिस्थिती अतिशय वाईट आहे। तुम्ही तिथे हे बेड पाठवा, पण सडत ठेवू नका, कारण ह्यांची किंमत ही 100 रुपयाची वस्तू तुम्ही ऑलरेडी 300 रुपयाला विकत घेतली, त्यातला 200 रुपयाचा मलिदा अधिकारी नेत्या लोकांनी खाल्लेला आहे आणि उरलेले 100 रुपयाची जी वस्तू आहे ती इथे सडत पडलेली आहे। हे जर मला असं वाटतं की जर अशा प्रकारची जर आपली परिस्थिती असेल तर त्यांनी टॅक्स का भरावा, आम्ही टॅक्स पेअर का व्हावेत? एक तर आम्हाला धरण नाही, आज ठाण्यात कचऱ्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रश्न उद्भवलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो काही कोटींचा सामान इथे सडत पडलेला आहे त्याच्या बाबतीत ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी निर्णय घेतला पाहिजे। हा सामान का इथे ठेवलं आहे, का सडत ठेवलेलं आहे, याच्या बाबतीत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी। कारण आम्ही असं एवढ्या कोटींचं सामान इथे पडत ठेवून काय अर्थ नाही। ठाणेकर रस्त्यावर पडून मरतात, बेड नाही, व्हेंटिलेटर नाही, अनेक गोष्टी नाहीत म्हणून, आणि तुम्ही जर असंच सामान पडत ठेवून उद्या तिथे काहीतरी नवीन टेंडर काढाल आणि तिथे नवीन सामान मागवाल, सो या सगळ्याचा विरोध आम्ही आयुक्तांच्या केबिनमध्ये जाऊन नक्की करणार आहोत।